आई अगं देव, तू अशी अचानक? अगं जरा दादूंशी बोलायचं होतं म्हणून आले होते. कुठे आहेत दादू? आतमध्ये. काका कशी आहेस? मस्त. मी आले हा दादूंना भेटून. देव एक मिनिट. आम्ही ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बोलतो? तुला राजेश शिर्केंनी त्यांच्या शाळेत प्रवेश नाकारलाय. हो देऊ, तुला एक सांगू, ती शाळा राजेश शिर्केंच्या मालकीची आहे. त्यांना जर असं वाटत असेल की तू तिथे शिकवायला जाऊ नयेस तर नको जाऊस ना तू. त्या शाळेत शिकवायचा हट्ट धरल्याने वाद तेवढे होती. या सगळ्यापेक्षा आता तुला तुझं घर, तुझा नवीन संसार तो महत्वाचा आहे. राजेश शिर्केंबरोबर शाळेतलं ते भांडण तुझ्या घरापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार. विक्रम आणि तुझ्यात कधी वाद होतील याचीच कदाचित विक्रमच्या घरचे लोक वाट पाहत असतील. आई आई तू काळजी करू नकोस. आता त्या शाळेत शिकवणं बंद केलंय ना मी. नाही पण मग तू काय करायचं ठरवलंस? ऍक्च्युली तेच बोलायला मी दादूंकडे आले होते. मी जरा दादूंशी बोलते. आलेच काका. साक्षी. अरे वा, तू बोलल्याप्रमाणे खरंच आलीस. तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही? नाही, मला तसं नाही वाटलं, पण एक बोलण्याची पद्धत असते नाही का? काका मी इथे आलेले जर तुम्हाला आवडला नसेल तर ठीक आहे, मी जाते. ए साक्षी बेटा, मी थट्टा केली तुझी, तू जाऊ नको. मी तरी कुठे जाणार होते खरोखरची. ओ सो स्वीट. काका बोल. घर खूप छान आहे तुमचं. बाहेरून खूप छान आहे, आतून अतिशय स्वच्छ. आणि तसं मी एकटा असल्यामुळे त्या घरची साफसफाई मी रोज एकटाच करत असतो, जमेल तशी. काका बोल. तुमचं गार्डन पण खूप मस्त आहे. तशी थोडी थोडी सुरुवात केली आहे मी असं ठरवलेलं आहे साक्षी, माझ्या या बागेमध्ये मी सगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकवणार आहे. हा म्हणजे तुम्हाला भाजीवाल्याशी भांडण करायची गरजच नाही. I liked it. काका तुम्ही मला असंच इथे उभं राहून माझ्याशी गप्पा मारत बसणार आहात की आतमध्ये सुद्धा नेणार आहात? आतमध्ये आपण एक लक्षात ठेवायचं, मी मगाशीच तुला सांगितलेलं आहे, आतमध्ये साफसफाई बिलकुल केलेली नाही. चालेल, मी पण तुम्हाला मदत करते. चल तर मग, बरंच झालं. ये. So this is my so-called beautiful house. काका बोल. किती अस्वच्छता आहे घरात. तुम्ही कसे काय राहता इथे? मी तुला सांगितलं होतं ना, या घरात मी एकटाच राहतो, तेव्हा जेवढी जमेल तेवढी साफसफाई मी रोज करत असतो. बरं झालं मी आले. मी तुम्हाला मदत करेन आता काका. साक्षी, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. काय? यापुढे मला काका म्हणत जाऊ नकोस, असं लेचापेचा वाटतो. मग काय म्हणू? मेजर काका. काका मायनस फक्त मेजर. मेजर, दॅट्स द पॉइंट.
आणि आजपासून मी तुला जवान म्हणणार. चालेल? हो, खूप आवडेल. आवडेल ना? That's good. तो अब हम मिशन साफ सफाई शुरू करते हैं. येस मेजर. Quick march. सोहम, कुठे निघालायस? तुझ्याशी खोटं नाही बोलणार. देवयानीला भेटायला चाललो. का? का म्हणजे काय? मला तिला वाटतंय भेटावंसं म्हणून चाललोय. का? मित्र म्हणून तिला भेटू शकत नाही? नाही भेटायचं. ही काय जबरदस्ती आहे? मी सांगते ना, म्हणून नाही जायचं. ताई, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुला असं वाटतंय की देवयानीशी मी काहीतरी चुकीचं वागेन? सोहम, एकाच गोष्टीवर आपण पुन्हा पुन्हा किती वेळा बोलणार आहोत? मी एवढ्या वेळा तुला समजावून सांगितलं तरी तू ऐकायला का तयार नाहीयेस? मलाही असंच वाटतंय. तू बस आधी. हे बघ ताई, तुम्ही मला समजून का घेत नाही आहात? मला देवयानीशी बोलावं असं वाटतं, तिला भेटावं असं वाटतं. ताई, मी जर तिला भेटलो, तिच्याशी बोललो, तर कोणाचं काय नुकसान होणार आहे? तू तिला भेटल्यामुळे किंवा बोलल्यामुळे तिचं काय नुकसान होईल ते मला माहित नाही. अरे पण तुझं मात्र खूप नुकसान होतंय. सोहम, तुझं नोकरीकडे लक्ष नाहीये, तुझ्या करिअरचा विचार तुझ्या डोक्यात येत नाही. हे असं किती दिवस करणार आहेस तू सोहम? देवयानीचा विचार डोक्यातून काढून टाक तू. मी तुझ्यासाठी चांगली मुलगी बघून तुझं लग्न लावून देते, ठीक आहे? काही गरज नाहीये ताई. मी आता लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाहीये. अरे झालं गेलं विसरून जा सोहम. अरे आयुष्य कुणासाठी थांबत नाही. हे बघ, तुझं लग्न झालं ना की तुलाही देवयानीचा विसर पडेल. ताई, लग्न करणं खरंच गरजेचं असतं? अरे हो सोहम, अरे ती प्रत्येकाच्याच आयुष्याची गरज असते. हो ना? मग ताई मला एक सांग, तू लग्न का नाही केलंस? ताई, तू जर लग्न न करता जगू शकतेस तर मला जगायला काहीच हरकत नाहीये. चल, निघायला हवं. सोहम थांब, मी मगाशीच तुला सांगितलंय की तू इथून कुठेही जायचं नाहीयेस. आता गेलास ना इथून तर माझी शपथ आहे तुला. ताई, शपथ मागे घे. नाही घेणार. तुला जर तुझ्या ताईबद्दल जरा सुद्धा आदर असेल ना तर तू इथून बाहेर जाणार नाही. ताई प्लीज, मला एकदा देवयानीला भेटू दे. त्रास होतो ना ताई? मी देवयानीला भेटलो नाही तर मला किती त्रास होईल. सोड मला. ताई प्लीज समजून घे ना. सोड. ताई, बहीण आहेस ना तू माझी? ताई सॉरी, मला वाटतं एकदा देवयानीला भेटू दे ताई. ताई प्लीज, मला फक्त एकदा देवयानीला भेटू दे ताई, प्लीज. नमस्कार रणवीराजे. नमस्कार. या बसा. काय झालं आमच्या कामाचं? काही सोल्युशन तर मिळालंच असेल? नाही, आय एम सॉरी. मी खूप प्रयत्न केले, सगळे कायदे पुन्हा पुन्हा तपासून बघितले, पण कायद्यानुसार ते कठीणच नाही तर केवळ अशक्य आहे. हां, आता एक मार्ग आहे, म्हणजे त्यांनी स्वतःहून जर का हक्क सोडले तर, किंवा तुम्ही त्यांच्यावरती दबाव आणू शकलात तर. असले कसले वकील तुम्ही? ओ, स्वतःला कायदे तज्ञ म्हणवता आणि असले सल्ले देता. कंपनी तुमच्यावर लाखो रुपये कशाला मोजते? एवढ्यात हार मारली तुम्ही? एवढं साधं काम नाही करू शकत तुम्ही? नाही रणवीराजे, प्लीज तुम्ही समजून घ्या. अहो, शेवटी कायदा हा कायदाच असतो. जगातला कुठलाही नामवंत वकील कायदा बदलू शकत नाही. आणि मी खूप प्रयत्न केले, पण मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे. मी काय देव नाहीये. मलाही काही मर्यादा आहेत. आम्ही जरी वकील नसलो
तरी आम्हाला कायदा आणि कायद्याचे डावपेच समजतात. त्यातही पळवाटा असतात. आणि जर तुम्ही स्वतःला कायदेतज्ञ समजता तर या पळवाटा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचा तुमचा काय उपयोग? रणवीर राजे, तुम्ही समजता तसं नाहीये. अहो मी खूप तुम्ही जाऊ शकता. आम्हाला कुठल्याही गोष्टीचं समर्थन नको. निघा तुम्ही. वाव मेजर, That's fine. Good. साक्षी, ते जे ब्रॉन्झ मेडल तू पाहतेस ना, ते मी ऑपरेशन टायगर हिल सक्सेसफुली पार पाडलं होतं म्हणून मला देण्यात आलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये तुझा बाबा देखील होता बरं का. बाबांना सुद्धा असंच मेडल मिळालं होतं. असं एक नाही, अनेक मेडल्स तुझ्या भावाने मिळवलेली आहेत. सगळी मेडल्स तो अशी छातीवरती मिरवायचा आणि ती मेडल्स घेऊन आम्ही युद्धावरती जायचो. तुझ्या बाबाची खासियत होती, कुठच्याही युद्धात तो समोर जाऊन लढायचा, सगळ्यांच्या समोर असायचा, आवडायचं त्याला ते. आणि मग ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं की पहिलं मेडल तुझ्या बाबाला मिळायचं. And we all were proud of him. Hey, जवान, कहाँ खो गए हो? अब हम दोस्त बन गए हैं ना, यामुळे तुझ्या बाबाचे मी रोज तुला नवीन किस्से सांगणार. बस. Okay? Start the mission. मेजर, ही वसुंधरा माझी पत्नी. भेटून शेवटचा जेव्हा गेलो हिला, तेव्हा परत आल्याबरोबर ती नाही, तिच्या आठवणी माझ्यासोबत राहतील असं वाटलं नव्हतं मला. एकाच वेळी आम्ही दोघेही तिच्यापासून दूर गेल्यावर ती जगूच शकत नव्हती. दोघं म्हणजे? माझा मुलगा अमर, त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं हिचं. मला अटक झाल्यावर तो हिची काळजी घ्यायची सोडून तिला इथेच टाकून परदेशात निघून गेला. आता तो, त्याची पत्नी, त्याची मुलं कायमची सेटल झाली आहेत श्रीलंकेत. मेजर, ओ या 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 एक काम करते हैं, ये साफ सफाई भूल जाते हैं. ओके, आपण एक मस्तपैकी चहा करूया. चला. सॉरी, मी चहा करणार नाही. चहा तुम्हालाच करावा लागेल. का तुला चहा करता येत नाही?
नाही तसं नाहीये, मी चहा करू शकते, पण तुमच्या घरात एवढी मी साफसफाई केली आहे त्यामुळे मी तर खूप दमले, त्यामुळे चहा तुम्हीच करा. अरे वा, माझा जवान थकला तर. ठीक आहे, मी चहा करतो तुझ्यासाठी. अरे आता एक गंमत सांगतो. तुझा बाबा आणि मी जेव्हा एकाच रूम मध्ये राहायचो ना, तेव्हा तो सुद्धा तुझ्यासारखा चहा करायला मला सांगायचा. आलोच. सॉलिड झालाय चहा. मी आजकालची ही जवान मुलं ज्या चहाला सॉलिड चहा म्हणतात त्यालाच आम्ही कडक चहा म्हणतो. अरे बापरे, याला 1 मिनिट. अरे काय झालं ते सांगशील की नाही? 1 मिनिट मेजर. हे काय आहे? साफसफाई करण्याच्या नादात मी विसरूनच गेले होते की आईने तुमच्यासाठी पुरणपोळ्या पाठवल्या. वा, पुरणपोळ्या. आणि ही एवढी चांगली गोष्ट विसरलीस तू. चहा ठेव तिकडे. अरे वा, पुरणपोळी किती दिवसांनी खातोय माहिती तुला. वा वा, तू पण घे. तुला सांगतो, या पुरणपोळीचं कौतुक मी मृत्युंजयकडून वारंवार ऐकलेलं आहे, पण आज मला कळलं त्या कौतुकापेक्षाही ही पुरणपोळी अतिशय सुरेख आहे. सांगा तुझ्या आईला. वा. आणखीन काय काय म्हणायचं बाबा? तुम्ही मला बाबांचे किस्से सांगणार होता ना? हा, सांगणार आहे ना, नक्की सांगणार. कुठले किस्से सांगू? लढाईचे किस्से सांगू की आमच्या मैत्रीचे किस्से सांगू? आपण लढाईपासून सुरुवात करूया. वेल, लढाई. ऑपरेशन मिडनाईट. एका पर्यटन कंपनीच्या बसला अतिरेक्यांनी अडवून त्यातल्या पर्यटकांना ओलीस ठेवलं होतं. त्याबद्दल त्यांच्या काही विशिष्ट मागण्या होत्या. त्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत म्हणून त्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना मारायला सुरुवात केली. खूप मारहाण केली हे आम्हाला कळलं. रातोरात त्यांच्यावरती हल्ला करायचं ठरलं आणि या ऑपरेशनचं नाव पण ठरलं ऑपरेशन मिडनाईट. आमचं नेतृत्व करत होता मेजर मृत्युंजय देशमुख. एकूण आम्ही 16 जण होतो. रातोरात आम्ही तिथे कधी पोहोचलो हे त्या अतिरेक्यांना कळलंच नाही. ताई प्लीज, ताई 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 मला एकदा देवेरीला भेटू दे. ताई ताई प्लीज, ताई. सोहम, सोहम शांत हो तू. शांत रहा. ताई प्लीज. आई आई सांग ना ताईला. ओ बाबा, बाबा तुम्ही तरी समजावा तिला. ताई प्लीज, ताई प्लीज मला एकदा देवेरीला भेटू दे. प्लीज दरवाजा उघड. ताई 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 मला सोडून जाऊ नको. ताई प्लीज. ताई ताई प्लीज. ताई ताई मला इथे खूप भीती वाटते. ताई 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 प्लीज दरवाजा उघड. ताई ताई प्लीज दरवाजा उघड. ताई मला देवयानीला भेटायचं आहे.